तुम्ही क्षणाक्षणाला जीवित पर्यंत प्रत्येक अवस्थेत तुम्ही आर्य सत्याचे दर्शन करा. आर्य सत्याचे दर्शन म्हणजे आर्य सत्य नावाची वस्तू नाही. आर्य सत्याला अर्थरूपाने आत्मसात करा. त्या प्रकारचे आचरण विचार आणि व्यवहार धारण करा. निब्बाण सच्ची क्रिया, तेव्हा तुम्हाला निर्वाणाच्या साक्षात्कार गतीने वाटचाल करता येईल. आणि हा खरं तर उत्तम मंगलाचा मार्ग आहे. शेवटी भगवान म्हणाले होते, तपोच ब्रह्मचर्य तुम्ही फुट्टस लोकधर्मे, जे 8 लोकधर्म आहेत त्या लोकधर्माला क्षणाक्षणाला तुम्ही जाणीवपूर्वक पहा. लोकधर्माला सोडू नका. चित्तंग यसन करतो. लोकधर्माला सोडाल तर तुमचे चित्त कंपायमान होईल. लोकधर्मामध्ये जगाल तर तुमचे चित्त कंपायमान होणार नाही. असोकंग विरजंग खेम, तुम्हाला कधीच शोक करावा लागणार नाही. तर तुमच्या उत्तम मंगलाचा तो मार्ग ठरतो. हे जे लोकधर्म बुद्ध सांगतात, लाभ, हानी, यश, अपयश, निंदा, प्रशंसा, सुख आणि दुःख, श्रीमंत असो, गरीब असो, सुंदर असो, कुरीप असो, शिक्षित असो, अशिक्षित असो, ग्रामीण भागातला असो, शहरी भागातला असो, उच्च पदावर असो, निम्न पदावर असो, उच्च कुळात जन्माला आलेला असो, निम्न कुळात जन्माला आलेला असो, अशा कोणत्याही मनुष्यासाठी लोकधर्म समान आहे. भगवंतांनी जो व्यावहारिक धर्म उपदेश केला तो जगाच्या पाठीवर प्रत्येक माणसासाठी समान अर्थ. म्हणूनच तर त्याला आर्य धर्म असं म्हटलंय, श्रेष्ठ धर्म असं म्हटलंय. तथागतांनी उपदेश केला, लोकधर्माला पहा. लोकधर्मामध्ये कसे मनुष्याने रमले पाहिजे. लाभ झाला, यश मिळाले, प्रशंसा झाली, सुख लाभ झाला की सामान्य माणसं भारावून जातात, अहंकारी होतात. सामान्य म्हणजे गरीब, अशिक्षित, ग्रामीण भागातील नव्हे. निम्न कुळात जन्माला आले म्हणजे सामान्य नव्हे. उच्च कुळात जन्माला येऊन सुद्धा धम्मतत्वाला जाणत नसतील तर ते सामान्य आहेत असं भगवान सांगतात. श्रीमंत असून धम्मतत्वाला जाणत नाही तर ते सामान्य आहे. शिक्षित असून धम्मतत्वाला जाणत नाहीत ते सामान्य आहेत. सौंदर्यवान असून धम्मतत्वाला जाणत नाहीत ते सामान्य आहे. सामान्य माणसे लाभ झाल्यामुळे भारावून जातात. माझ्या एवढा कोणी नाही, माझ्याकडे हे आहे असे म्हणून त्यांच्यामध्ये अहंकार उत्पन्न होतो. यश मिळाल्यामुळे ते भारावून जातात. ते इतरांना तुच्छतेने पाहतात, त्यांच्यामध्ये अहंकार होतो. प्रशंसा होण्याने ते भारावून जातात, त्यांच्यामध्ये अहंकार होतो. सुखलाभ होण्याने ते भारावून जातात, त्यांच्यामध्ये अहंकार उत्पन्न होतो. त्यामुळे त्यांना जे मिळाले किंवा त्यांनी जे मिळविले त्याचा ते उपभोग करू शकत नाही, त्यामध्ये वृद्धी घडवून आणू शकत नाही, त्यामध्ये वाढ घडवून आणू शकत नाही. मग मिळाली किंवा मिळविली त्याचा अर्थ नाही. तर लोकधर्मामध्ये स्मृतिमान असणे, जागरूक असणे म्हणजे लाभ झाला तरी, यश मिळाले तरी, प्रशंसा झाली तरी, सुखलाभ झाला तरी भारावून न जाता, अहंकारी न होता, समता भावनेने जे मिळाले किंवा मिळविले त्याचा उपभोग घेणे आणि त्यामध्ये वृद्धी घडवून आणणे, त्याची वाढ घडवून आणणे. दुसऱ्या बाजूने हानी होण्याने, अपयश येण्याने, निंदा होण्याने किंवा दुःख होण्याने सामान्य माणसे आक्रोश करत असतात, खच्ची होतात, आरडाओरडा करतात, विलाप करतात. भगवंत असं सांगतात की हानी होण्याने, अपयश येण्याने, निंदा होण्याने, दुःख होण्याने खच्ची होण्यापेक्षा, आक्रोश करण्यापेक्षा, विलाप करण्यापेक्षा एकांत साधून एकाग्रतापूर्वक चिंतन केले पाहिजे की माझ्या जीवनात, माझ्या जगण्यात ही हानी, हे अपयश, ही निंदा, हे दुःख माझ्या वाट्याला का आणि कसे आले. त्याची कारणे मात्र तुम्हालाच ठाऊक असतील, तुमच्या मातापित्यांना, बंधुबांधवांना ठाऊक नसतील, तुमच्या दोस्त मित्रांना, नातलगांना, शेजाऱ्यांना ठाऊक नसतील, कुणालाही ते ठाऊक नसतील. त्याची कारणे मात्र तुम्हाला ठाऊक असतील. आणि मग एकाग्रतापूर्वक तुम्ही स्वतःच स्मरण कराल, चिंतन कराल. तुमच्या कारणे जेव्हा हाती लागतील की अशा अशा कारणाने माझी हानी झाली, अशा अशा कारणाने मला अपयश आले, अशा अशा कारणाने माझी निंदा झाली, अमुक अमुक कारणाने दुःख माझ्या वाट्याला आले, कारणे जेव्हा गवसतील तेव्हा तुम्ही पुन्हा दृढ निश्चय करा की जीवनभर मी सावधानता बाळगेल. यापुढे कोणत्याही प्रकारचे हानी, कोणत्याही प्रकारचे अपयश, निंदा किंवा दुःख माझ्या वाट्याला येणार नाही. सावधानतापूर्वक
लोकधर्मामध्ये या 8ही धर्मामध्ये तुम्ही स्थिर राहा, समता भावनेने तुम्ही या लोकधर्माला पहा, तरच तुम्हाला तुमच्या शोकातून दुःखातून मुक्त व्हावे लागेल, का होता येईल. तुम्हाला पश्चाताप करण्याची वेळ येणार नाही. अहंकारी लोक पश्चाताप करतात. क्षणाक्षणाला कोणत्याही गोष्टीला भारावून जाणाऱ्या लोकांना पश्चाताप करावा लागतो. खच्ची होणाऱ्या लोकांना पश्चाताप करावा लागतो. त्यापेक्षा लोकधर्माला आत्मसात करून लोकधर्माप्रमाणे क्षणोक्षणी लोकधर्माला पाहून आलेल्या प्रसंगाला फेस करा. तुमच्या उत्तम मंगलाचा तो मार्ग ठरतो. शेवटी भगवंताने त्या श्रेष्ठ पुरुषाला म्हटले की जे कोणी या उत्तम मंगलाच्या मार्गाचे अनुसरण करतात त्यांना खरे तर जगण्याचा अर्थ कळतो. तेच खऱ्या अर्थाने प्रकाशमान जीवन जगू शकतात. हा मनुष्याच्या उत्तम मंगलाचा मार्ग आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी या महामंगल सूक्ताला किती महत्वाचे मानले. बौद्ध विवाह कसा असावा हे सांगताना बाबासाहेब आंबेडकर सांगतात की नवऱ्या मुलाला आणि नवरी मुलीला विवाह प्रसंगी महामंगलाचे संस्कार सांगितले पाहिजे. त्यांनी भविष्यात कसे जगावे हे त्यांना कळेल आणि त्या संस्काराप्रमाणे जर पती आणि पत्नी म्हणून त्यांनी जीवन जगले तर मात्र ते यशस्वी गृहस्थी होतील, यशस्वी गृहिणी ते होतील. याच गंधकुटीमध्ये याच जागेवर भगवंतांनी हा महामंगलाचा उपदेश केला. तथागतांच्या सुमुखातून आलेल्या त्या मधुर स्वरातील पाली वचनामध्ये महामंगलाचा पराभव सूक्ताचा उपदेश आपण या ठिकाणी ऐकला. आपल्या मातृभाषेत त्याचे चिंतन म्हणून आपण करत आहोत, त्याचे स्मरण करत आहोत. केवढी धन्यता आपणाला लाभली. बाबासाहेब आंबेडकरांचे उपकार. जेथे भगवान राहिले 2600 वर्षापूर्वी त्या जागेवर येऊन बसून मी बुद्धाला शरण गेलो म्हणजे मला तो अनुभव करायचा आहे. आणि या ठिकाणी जेथे तथागतांनी निवास केला तोही 1-2 वेळा नाही तर 19 वेळा वर्षाभास व्यतीत करत असताना भगवंतांनी निवास केला. आणि अत्यंत महत्वपूर्ण असे उपदेश भगवंतांनी या जेतवनात दिले, या गंधकुटीत दिले. बुद्धत्वाची उंची किती आहे, बुद्धत्व किती महान आहे. रात्रंदिवस भगवान बुद्ध उपदेश करत असत. मध्यरात्रीच्या वेळेला कोणी आला भगवंतांना अभिवादन केले तर तथागत त्याच वेळेला त्याला उपदेश करत असत. भगवंतांनी उपदेश करत असताना या बसा मी तुम्हाला उपदेश करतो असे म्हणून कधी उपदेश केला नाही. तर एखादा प्रश्न कोणी विचारला, एखादी समस्या जर उत्पन्न झाली तर त्या प्रश्नाचे निराकरण, त्या समस्येचे निराकरण भगवंतांनी त्यावर उपाय सांगितला आणि तो तथागतांचा उपदेश ठरला. रात्र असो दिवस असो कोणत्याही वेळेला भगवंतांनी जे कोणी येतील भगवंतांना विचारणा करतील त्यांना भगवंतांनी त्याचे उत्तर दिले. मी सुजाताने खीर दिली त्या ठिकाणी एका चुंद 1 ब्राह्मणाचं उदाहरण सांगितलं होतं. ती घटना या श्रावस्ती नगरीतलीच आहे. सुदत्त नावाच्या त्या गृहस्थाला त्याने संपूर्ण संपत्ती दान केली. त्याला अनाथ पिंडिक म्हणून भगवंतांनी त्याचा गौरव केला. भगवंतांनी त्याची प्रशंसा केली. अनाथ पिंडिकाची जी कहाणी आहे, अनाथ पिंडिकाचे जे जीवन आहे ते मात्र आपल्यासाठी फार आदर्श आहे. अनाथ पिंडिकाला अमरत्व प्राप्त झाले, तो अजरामर झाला. जेव्हा भगवान या ठिकाणी प्रथम वर्षावास करण्यासाठी आले तेव्हा अनाथ पिंडिकाने या ठिकाणी हजारो भिक्खूंच्या निवासाची व्यवस्था केली होती. भगवान इथे आल्यामुळे गृहस्थानी गृहिणी सुद्धा रात्र रात्र तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी या ठिकाणी येत असत. अनेक दिवस ते या ठिकाणी राहत असत. तेव्हा अनाथपिंडिकाच्या लक्षात आले की या तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी येणाऱ्या गृहस्थानी गृहिणीची सुद्धा आपल्याला व्यवस्था केली पाहिजे. हजारो लोकांच्या भोजनाची व्यवस्था एका दिवसाला अनाथपिंडिक करत असे. भगवान जेव्हा इथे वर्षावास करीत असत, उपदेश करीत असत, इथे तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी येणाऱ्या लोकांच्या सुद्धा अन्न वस्त्र निवाऱ्याची त्याने जबाबदारी घेतली. हजारो लोकांचे जेवण एका दिवसाला तो या ठिकाणी देत असे. लोकांच्या अंथरुणा पांघरुणापासून ते सर्वच व्यवस्था अनाथपिंडिकाने केली होती. या 100 एकर बगीचामध्ये, या जेतवनामध्ये या तथागतांच्या गंधकुटीच्या अवतीभोवती ज्येष्ठ भिक्खूंचे निवास होते. आजूबाजूला भिक्खूंच्या
सिनियरिटीनुसार, रँकनुसार, त्यांच्या उपसंपदेनुसार त्यांचे निवास निर्माण केले होते. दूर काही अंतरावर जे कोणी गृहस्थ तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी इथे काही दिवस राहण्यासाठी येतील, अष्टशील उपवास धारण करून इथे राहतील, त्यांच्या निवासाची व्यवस्था दूर एका बाजूला केली होती. कोणी गृहिणी तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी, ध्यान साधना करण्यासाठी, अष्टशील उपवास पालन करण्यासाठी काही दिवसासाठी येत असतील, तर त्या अष्टशील उपवास धारण करणाऱ्या गृहिणींची वेगळ्या एका बाजूला व्यवस्था केली होती. कोणी गृहस्थ पंचशील धारण करून तथागतांचा उपदेश ऐकून ध्यान भावना करण्यासाठी येथे येतील, काही दिवस निवास करू इच्छित असतील, तर त्या पंचशील अनुसरण करणाऱ्या ग्रस्त लोकांची निवासाची वेगळ्या एका ठिकाणी केली होती. आणि कोणी गृहिणी पंचशील धारण करून काही दिवस इथे राहण्याची इच्छा बाळगून तथागतांचा उपदेश ऐकण्यासाठी येत असतील, ध्यान भावना करत असतील, तर त्यांच्या निवासाची व्यवस्था दूर अंतरावर वेगळ्या ठिकाणी केली होती. असा एक भला मोठा कॅम्पस या परिसरामध्ये त्याने तयार केलेला होता. अनाथ पिंडिकाने त्यासाठी आपली असणारी सर्व संपत्ती या ठिकाणी खर्च केली. जम्बूद्वीपामध्ये, आजच्या भारत देशामध्ये सर्वात श्रीमंत असलेला व्यापारी तो होता, ज्याचे मूळचे नाव सुदत्त होते. परंतु तो दानशूर असल्यामुळे भगवंताने त्याला अनाथ पिंडिक म्हणून त्याचा गौरव केला. भगवंताने त्याची प्रशंसा केली. दान देणाऱ्या व्यक्तीमध्ये सर्वात दानशूर असलेला व्यक्ती म्हणजे सुदत्त आहे, जो अनाथ पिंडिक आहे. भगवान बुद्ध 19 वेळा या गंधकुटीमध्ये निवास करतात. या गंधकुटीची उंची 2 माळ्याच्या इमारती एवढी होती, असं शिलालेखामध्ये सापडलेलं आहे. फाइयान आणि हुएनसंग या चीनी प्रवाशांनी सर्वात पहिल्यांदा या जेतवनाला शोधले. त्या ठिकाणी मिळालेले शिलालेख त्यांनी ट्रान्सलेट केले. त्याचे वर्णन असे केले की 2 मजल्याच्या इमारती एवढी या गंधकुटीची उंची होती. तथागतांचे निवास अत्यंत सुशोभित होते, अत्यंत सेफ होते, अत्यंत सुंदर होते, शिल्पाकृती होते. ज्या ठिकाणी आपण बसलो आहोत ही भगवंतांची कुटी आहे, गंधकुटी आहे. तथागतांनी या श्रावस्ती नगरीमध्ये जे उपदेश केले आणि ज्या घटना घडल्या त्या आपल्यासाठी जीवितपर्यंत प्रेरणादायी ठरणाऱ्या आहेत. अनाथपिंडिकाचं उदाहरण जर आपण पाहतो, अनाथपिंडिक संपूर्ण जम्बूद्वीपामध्ये सर्वात श्रीमंत असलेला व्यापारी तथागत आणि भिक्खू संघ यांची व्यवस्था करून, भोजनदान, येणाऱ्या ग्रहस्थानी गृहिणींची व्यवस्था करून, त्यांच्या अन्नदानाची व्यवस्था करून अनाथ पिंडिकाने आपली सर्व संपत्ती या कुशल कर्मामध्ये संपविली. रोज भगवंतांचा उपदेश ऐकण्याकरिता जेतवनात अनाथ पिंडिक येत असे, रात्री येत असे, दिवसा येत असे. कौशल नरेश राजा प्रसेनजित येत असे, दिवसा येत असे, रात्री येत असे. अनाथ पिंडिक येत असताना कधीही रिकाम्या हाताने येत नसे. येत असताना काही ना काहीतरी आपल्या सोबत तो आणत असे. एक दिवस असा आला, एक वेळ अशी आली की अनाथ पिंडिकाकडे आता काहीही शिल्लक राहिले नव्हते. संपत्ती म्हणून त्याच्याकडे वस्तू म्हणून सुद्धा काही शिल्लक राहिलेले नव्हते. अनाथ पिंडिक नेहमीप्रमाणे जेतवनात येण्यासाठी तयार झाला. चिंतन करू लागला, आज भगवंतांच्या दर्शनासाठी गेल्यानंतर आपण सोबत काय नेले पाहिजे. आपल्याजवळ तर आता काही शिल्लक राहिले नाही. तो आपल्या अंगणाकडे पाहतो, अंगणातील जमिनीकडे पाहतो आणि त्याच्या मनात असे येते की चला आपण ही मातीच घेऊन जाऊ. एका टोपल्यात तो एक टोपलभर माती आपल्या डोक्यावर घेतो, आपल्या स्वतःच्या अंगणातली माती, आणि तो जेतवनाकडे येतो. अनाथ पिंडिक येत असताना सर्व लोक कुतूहलाने त्याच्याकडे पाहतात. भिक्खू कुतूहलाने त्याच्याकडे पाहतात. भगवंतांना कळले तेव्हा भगवंतांनाही त्याचे कुतूहल वाटले. जेतवनात आल्यानंतर अनाथ पिंडिकाने एका हातभर असलेल्या छोट्याशा रोपट्याच्या बुडाशी ती माती पसरवून दिली. भगवंताकडे येऊन त्याने अभिवादन केले, तथागतांचे कुशलक्षेम विचारले. भगवान त्याला म्हणाले की अनाथ पिंडिका, ही एक टोपलं माती त्या छोट्या रोपट्याच्या बुडाशी तू पसरवून दिली, तुझा हेतू काय आहे? त्यावेळेला मोठ्या विनम्रतेने अनाथ पिंडिकाला जराही दुःख नव्हते. तो फार संतुष्ट होता. त्याचे कर्मच त्याला संतुष्टी देणारे होते. संपत्ती सर्वच्या सर्व संपुष्टात आली, संपली, तरी सुद्धा तो संतुष्टच होता, कारण त्याचे भूतकाळातील कर्म त्याला सदैव संतुष्टी देणारे होते.
संतुष्टीपूर्वक विनम्रतेने भगवंतांना म्हणाला की भगवान, जेतवनात येत असताना आज माझ्याजवळ काही शिल्लक राहिले नव्हते. ही माती मी माझ्या अंगणातील, माझ्या मालकीच्या अंगणातील माती आणली. या छोट्याशा रोपट्याच्या बुडाशी मी ही माती पसरवली. भगवान, या मातीच्या आधाराने त्या रोपट्याचा विशाल वृक्ष बनेल आणि भगवान हजारो वर्षे त्या विशाल वृक्षाच्या सावलीत अनेक लोक, असंख्य लोक येतील, बसतील, तथागतांचा उपदेश ऐकतील, ध्यान भावना करतील, अरहत मार्गाने जातील. ते कल्याणकारक त्यांच्यासाठी ठरेल. भगवान, हा वृक्ष विशाल हो असे अनुमोदन केले पाहिजे. आणि भगवंतांनी त्याचे अनुमोदन केले. हे अनाथ पिंडिकाचं उदाहरण उपमा देण्याच्या पलीकडे असणारे उदाहरण आहे. आपणाला हे अभिवादन करत असताना, या ठिकाणी ऐकत असताना यावर चिंतन मनन करायचे की मी बौद्ध धर्माच्या उन्नतीसाठी, प्रचारासाठी, प्रसारासाठी काही करतोय का? अनाथ पिंडिकाचे नाव घेण्याचा मला अधिकार कसा असेल? भगवान बुद्धांच्या या जेतवनामध्ये तथागतांच्या उपदेशातून अनेक लोक प्रेरित झाले. कौशल नरेश प्रसेनजिताचा एकुलता एक राजपुत्र भगवंतांचा उपदेश ऐकण्यासाठी येत नसे. तो उधळपट्टी करणारा होता, तो अय्याशी करणारा होता. प्रसेनजिताने एक युक्ती लढवली आणि प्रसेनजिताने त्याला एक दिवस आपल्या जवळ बोलावून काही पैसे देऊ केले. तुझा आणि भगवंताचा उपदेश एकदा तरी ऐक. तो एकाच वेळेला आला, भगवंताचा उपदेश ऐकला, आपल्या पित्याचे पैसे घेतलेले त्याने परत केले. तो तथागतांचा उपदेश ऐकून भिक्खू बनला, प्रवचित झाला. या श्रावस्ती नगरीमध्ये असे अनेक प्रसंग महत्वाचे घडलेले आहेत. या जेतवनामध्ये भगवान बुद्ध, त्यांच्या समावेश सारीपुत्त, मुगलायन हे भिक्षू राहत असत, उपाली राहत असत, महाकाश्यप राहत असत, शेकडो हजारो भिक्खू या ठिकाणी ज्येष्ठ भिक्खू राहत असत. आणि भगवान नियमित उपदेश करत असत. रात्रीच्या वेळेला रात्र रात्र तथागत उपदेश करत असत. दिवसाच्या वेळेला सुद्धा दिवस दिवस भगवान उपदेश करत असत. आपण दुपारनंतर जाणार आहोत, वेळ असली आपली ठरेल तेव्हा. अंगुलिमाल नावाचा एक क्रूर मनुष्य बुद्धाला याच ठिकाणी धम्माला संघाला शरण गेला. विशाखा या श्रावस्ती नगरीतलीच होती. अनेक प्रसंग या जेतवन परिसरात आणि या श्रावस्ती नगरीमध्ये घडलेले आपण त्याप्रती भावना करीत आहोत. तथागतांच्या या गंधकुटीला अभिवादन करून येथे असलेले या श्रावस्ती नगरीतील जे आदर्श असलेले उदाहरण असणारे पुरुष असतील, आदर्श असलेल्या उदाहरणात असलेल्या स्त्रिया असतील, भिक्खू असतील, त्यांचे आदर्श स्वीकारण्याचा संकल्प आपण या ठिकाणी करणार आहोत. बुद्धत्वामध्ये जी श्रेष्ठता, बुद्ध मानव मात्रांच्या हितासाठी कल्याणकारक मार्ग कसा सुचवितात, भावना कशी करतात, याच गंधकुटीमध्ये तथागत निवास करीत असताना सारीपुत्त भिक्खू भगवंताकडे आले. अभिवादन करून भगवंतांना अनुमती तथागतांची घेत होते की भगवान, अनुमती द्यावी मला निर्वाणात जाण्याची. माझ्या जन्मस्थळी, माझ्या नालंदेमध्ये निर्वाण करण्याची इच्छा आहे. भगवान बुद्धांनी सारीपुत्तांना अनुमती दिली, परवानगी दिली. एवढंच नाही तर भगवान बुद्ध गंधकुटीच्या बाहेरपर्यंत आले. सारीपुत्तांना निरोप देत असताना अवतीभोवती असलेल्या भिक्खूंना भगवंतांनी आवाहन केले की भिक्खूंनो, आर्य श्रावकाचे अंतिम दर्शन करा, तुम्हाला पुण्यलाभ होतील. ऐकणाऱ्या भिक्खूंना आश्चर्य वाटलं की भगवान तथागत हे गुरु आहेत, सारीपुत्त शिष्य आहेत आणि तरी भगवान सारीपुत्तांचा एवढा सन्मान करत आहेत. भिक्खू चिंतन करू लागले. भिक्खूंच्या लक्षात आले की सारीपुत्तांचे आचरण श्रेष्ठ होते आहे, सारीपुत्तांचे विचार श्रेष्ठ आहेत, सारीपुत्तांचे व्यवहार श्रेष्ठ आहेत आणि म्हणून तर जगद्गुरु असून, सर्वज्ञ असून हे महामानव भगवान सम्यक संबुद्ध सारीपुत्तांचा सन्मान करत आहे. भगवंतांच्या सांगण्यानुसार भिक्खूंनी सारीपुत्तांना अभिवादन केले आणि अभिवादन करत असताना भिक्खूंनी मनामध्ये संकल्प केले की मी सुद्धा सारीपुत्तांच्या समान श्रेष्ठचे आचरण करेल, श्रेष्ठचे विचार धारण करेल, श्रेष्ठचे व्यवहार मी स्वीकृत करेल. ज्या ज्या भिक्खूंनी अभिवादन करत असताना हे संकल्प केले आणि ते संकल्प पूर्णत्वास नेले, त्या त्या भिक्खूंना अर्हतत्व प्राप्त झाले, अर्हतत्वाचा लाभ झाला. जे भगवान म्हणाले की सारीपुत्तांना अभिवादन करा, तुम्हाला पुण्य लाभ होतील. पुण्य म्हणजे कुशल.
सारीपुत्तांच्या आचरणातील कुशल भिक्खूंनी स्वीकार केले, त्यांना लाभ झाला. सारीपुत्तांच्या विचारातील कुशल भिक्खूंनी स्वीकृत केले, अनुसरण केले, त्यांना लाभ झाला. सारीपुत्ताच्या व्यवहारातील कुशल भिक्खूंनी स्वीकार केले, अनुसरण केले, त्यांना त्याचा लाभ झाला. त्यामध्ये चमत्कार नव्हता. सारीपुत्त नालंदीला गेले, त्यांचे निर्माण झाले. काही भिक्खू सारीपुत्तांचे धातुअवशेष घेऊन या ठिकाणी आले. तथागत त्यावेळेला गंधकुटीत असताना भगवंतांना सांगण्यात आले की हे सारीपुत्त भिक्खूंचे धातुअवशेष आहे. भगवंतांनी मोठ्या सन्मानाने ते धातुअवशेष आपल्या हातावर घेतले. गंधकुटीच्या बाहेरपर्यंत भगवान आले आणि भिक्खूंना आवाहन करून म्हणाले, भिक्खूंनो, आर्य श्रावक सारीपुत्तांच्या धातुअवशेषाचे दर्शन करा, तुम्हाला पुण्यलाभ होतील. त्याही वेळेला तिथे असणारे भिक्षू आश्चर्यचकित झाले. सारीपुत्त नसताना सुद्धा भगवान सारीपुत्तांच्या धातुअवशेषांचा एवढा सन्मान करत आहेत, म्हणजे सारीपुत्तांचे आचरण किती श्रेष्ठ असेल, सारीपुत्तांचे विचार किती श्रेष्ठ होते, सारीपुत्तांचे व्यवहार किती श्रेष्ठ होते. त्या धातुअवशेषांना अभिवादन करणाऱ्या भिक्खूंनी मनोमन संकल्प केले, मी सुद्धा सारीपुत्तांच्या समान श्रेष्ठ आचरण, श्रेष्ठ विचार आणि श्रेष्ठ व्यवहार धारण करेल. आणि ज्या ज्या भिक्खूंनी तो संकल्प केला आणि पूर्णत्वास नेला ते भिक्खू अर्हत झाले. सारीपुत्त तर आता हयात नव्हते. केवळ सारीपुत्त भिक्खूच्या निर्वाणस्थ असलेल्या भिक्खूच्या धातुविशेषाचे दर्शन करण्याने सुद्धा त्यांना पुण्य लाभ झाला. त्यामध्ये चमत्कार नव्हता, त्यामध्ये अदृश्य शक्ती नव्हती, तर त्या पुण्यलाभाचा आधार होता सारीपुत्तांचा आदर्श त्यांनी स्वीकृत केला आणि त्या प्रकारचे आचरण, विचार आणि व्यवहार त्यांनी धारण केले आणि हजारो भिक्खू सारीपुत्तांच्या आदर्शाचा स्वीकार करून अर्हत झाले. याच गंधकुटीमधली घडलेली घटना. त्यानंतर आता आपण आपल्या व्यवहारामध्ये पाहतो की एखादा मृत्यू झाला आणि एखादा प्रेत असेल, अंतिम संस्कार करण्यापूर्वी आपण कोणीतरी येत आहेत, दुरून येत आहेत, त्यांना शेवटचे बघू द्या, शेवटचे दर्शन करू द्या असे म्हणून आपण त्या प्रेताला लांबवत ठेवतो. ही शेवटचे दर्शन करत असताना त्या प्रेतदेहात असलेल्या व्यक्तीच्या भूतकाळातील सद्गुणांचे चिंतन केले पाहिजे, स्मरण केले पाहिजे एकाग्रतापूर्वक. परंतु हे न कळल्यामुळे आपण लोक प्रेताजवळ बसून आक्रोश करतो, आरडाओरडा करतो. त्यामुळे त्याचा भूतकाळ आपल्या चित्तामध्ये येत नाही. आपण त्याला आपले भावना अर्पण करू शकत नाही किंवा त्याच्या भूतकाळातील कुशलांच्या परिणामाने आपणाला कोणताही लाभ होत नाही. आक्रोश करणे व्यर्थ. त्यापेक्षा प्रेतदेहाकडे पाहत असताना त्याच्या भूतकाळाचे स्मरण केले. भगवंतांनी सारीपुत्तांचा आदर्श ज्याप्रमाणे सांगितला आणि भिक्खूंना त्याचा लाभ झाला, त्याप्रमाणे त्या प्रेतदेहातील व्यक्तीला पाहत असताना, त्याचे अंतिम दर्शन करत असताना त्याच्या भूतकाळातील योग्यतापूर्ण असलेल्या गोष्टींचं चिंतन करून निश्चयपूर्वक त्या गोष्टी स्वीकार करण्याचा संकल्प करतो, तर आपल्या भावना त्या प्रेतदेहाला आपण अर्पण करतो. त्यातून त्या प्रेतदेहाला सद्गतीकडे जाण्याचा मार्ग सुकर होतो आणि आपणाला देखील त्यातून प्रचंड असा लाभ होतो. हे तथागतांच्या जीवनकाळातील घडलेले उदाहरण याच गंधकुटीमध्ये आहे. अशा अनेक शिकवणुकी आपणाला इथे पाहाव्यास मिळतील. आपण चालत चालत रस्त्याने सुद्धा आणि समोर जाणार आहोत. या जेतवन परिसरामध्ये एक बोधिवृक्ष, बुद्धगयेच्या महाबुद्ध वृक्षाची फांदी त्या ठिकाणावर आणून या ठिकाणी रोपलेली आहे. आपण सर्वांनी वर जायचे. आता गंधकुटीमध्ये शिस्तीने, पूर्वी आलेल्या लोकांना तुम्ही पाहिलं, एक एक जण जाऊन अभिवादन करत होते. पूर्ण दिवस आपल्यासाठी आहे, त्यामुळे आपणाला घाई नाही. येण्याची या ठिकाणी घाई होती, आपणाला उशीर झाल्यामुळे आपणाला वेळ लागला. आता मात्र कोणी घाई करू नका. एक एक जण गंधकुटीमध्ये जाऊन इथे जे फूल ठेवलेले आहे, तथागतांचे आसन आहे, तिथे अभिवादन करा आणि शिस्तीने बाहेर पडून पूर्व दिशेकडे जे आहे ते आनंद बोधिवृक्ष आहे, त्या बोधिवृक्षाकडे आपण सर्वांनी जायचं आहे. साधू इच्छितं गतितं दुम्मं घिप्पमेव समिज्जतु सब्बे पुरंद चित्त संकप्पा चंदो कन्नरसो यथा मणिज्योतिरसो यथा अभिवादनशीलस्य नित्यं वड्डापचायिनो चत्वारो धम्मा वर्धन्ति आयुवन्नो सुखं बलं आयुरारोग्य संपत्ति सर्गसंपत्तिमेव च ततो निब्बान संपत्ति इमिनाते समिच्छतु भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बबुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता
सब्बधम्मानुभावेन सदा सत्ते भवन्तु ते भवतु सब्बमङ्गलं रक्षन्तु सब्बदेवता सब्बसङ्घानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. साधु साधु साधु. मी नेहमी सांगत आहे त्याप्रमाणे जास्तीत जास्त